त्यांना विषबाधा झाली। हे तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का? जेनजीचे मेळावे घेत आहेत। भ्रष्टाचारासंदर्भात पाहायला गेलं तर सामनर पॅटर्न संदर्भात तुम्ही काय माहिती समोर आणली? एमआयडीसी असेल, गिरीश महाजन असेल आणि सामंतवरती देखील आरोप केले तुम्ही। मी आरोप करत नाही। मला आता बघा बाहेर माझ्याकडे किती लोक भेटले भ्रष्टाचाराच्या खाली येऊन बसले, साधी लोक आहेत। एमआयडीसी मध्ये मराठी उद्योजकांना प्लॉट मिळत नाही, आज लिहिलंय मी। हे एक प्रकरण आहे, माझ्याकडे अशी 111 प्रकरण आहेत। डायरेक्ट त्या एजंटला भेटायला लावतात, मंत्री भेटत नाहीत, त्यांचे ओएसडी नाही भेटलं तर ओएसडी एजंटला भेटायला सांगतात। स्टार्टअप इंडिया करताय ना, मेड इन इंडिया करताय। एमआयडीसीचे प्लॉट कोणाला जात आहे आणि कोणत्या मार्गाने जात आहे, कुठ्यामागे किती पैसे आहेत? मी किती म्हटलं आयुष्यावर बोलायचं नाही तरी मला राहत नाही हे विषय बोलल्याचे। इतके लोक येत आहेत कुंभमेळ्यामध्ये, बघा काय चाललं आहे म्हटलंय, कशा प्रकारे पैसे खातात। धर्म सोडत नाही, उद्योग सोडत नाही, शिक्षण सोडत नाही, पोषण आहार सोडत नाही मुलांचा, सर्वत्र पैशाचा अपहार सुरू आहे। आदित्य ठाकरे आज रेड कार्ड दाखवणार आहेत गव्हर्नमेंटला, सगळ्या खेळाडूंना त्यांनी विनंती केली। रेड कार्ड हा फुटबॉल मधला म्हणजे बाहेर काढतात, हे सुद्धा आम्हाला आदित्यजीमुळे कळलं, ते फुटबॉल प्रेमी आहे। रेड कार्ड हा उत्तम प्रकारचं आंदोलन त्याने हातामध्ये घेतलं आहे। मुंबईमधलं मैदानं वाचवण्यासाठी ही सगळी मैदानं ही एका विशिष्ट बिल्डरच्या हातात दिली जात आहेत। विशिष्ट बिल्डर, फडणवीसांच्या मर्जीतले बिल्डर मुंबई विकायलाच विकली। हे बिल्डर आहेत, हे फडणवीसांचे हस्तक आहे आणि उरलेले डेप्युटी सीएम शिंदे यांचे हस्तक आहे आणि सगळे मिळून मुंबई आणि महाराष्ट्र लिलावात काढलेला आहे। तुम्ही कुठे येता? तुम्ही काल मी पश्चिम महाराष्ट्रात होतो, तिथेही अडाणीनं जमिनी ताब्यात घेतल्या त्याच्या प्रकल्पासाठी आणि 27 गावचे शेतकरी माळशेज घाटाच्या खाली रस्त्यावर उतरत आहेत। पुढल्या आठवड्यात मी त्या आंदोलनाला जातोय आणि आंदोलनाने उभं करतो। चाकणची एमआयडीसी जबरदस्तीनं विमानतळासाठी अडाणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत। मी काल त्या भागामध्ये होतो, असंख्य शेतकरी मला भेटले। हे आंदोलन परत उभं राहत आहे। कोण आता कोणी लालबागच्या राजाबरोबर पार्टनरशिप करत आहे, कोणी चिंतामणीच्या राजाबरोबर करते। ही स्पर्धा जी चालली आहे, आमचे देव सुद्धा तुम्ही सोडले नाहीत, आमचे देव तुम्ही सोडत नाही। आणि फडणवीस बरं का आम्हाला जेनजीवरती ज्ञान देत आहे। चला 25% अधिक घरांची नावं एसआर मध्ये वगळण्यात आलेली आहेत। मोठ्या प्रमाणात नावं वगळली गेलेली आहेत निवडणुकीनंतर। 1 कोटीच्या वर नावं वगळल्यात, आकडा 2 कोटीचा आहे, पण 1 कोटी नक्की आहे। त्याच्यावरती आमच्या पक्षाचं सुद्धा कार्यकर्त्यांचं काम सुरू आहे। कुठल्या कुठल्या भागामध्ये जाणीवपूर्वक नावं वगळली गेलेली आहे। बोले बुलेश्वर मध्ये घटना घडली, दुर्दैव आहे ते। रस्त्याचं काम त्योहार आ रहा है, चीनी महंगी हो रही, करीब 100 रुपए तक जाने वाली, आपका क्या कहना है? आपका क्या कहना है? चीनी महंगी हो रही है। 12 साल में दूसरा क्या हुआ है महंगा? सस्ता क्या हो गया मुझे बताइए। 12 साल मोदी जी के हो गए, सस्ता क्या हो गया? मौत सस्ती हो गई, एक्सीडेंट सस्ते हो गए, आत्महत्याएं सस्ती हो गई, और कुछ नहीं है ना। शुगर में जो शुगर केन के लिए जो शुगर केन आता है साखर बनाने के लिए, वो तो इथेनॉल में जाता है पूरा। तो कहाँ से आएगी ये सब चीज़ें? सरकार को पता होना चाहिए।